तर तुम्हालाच माहिती आहे आपल्या इकडे खुर्ची प्रदर्शन चालू आहे. ते कसं काय आहे ते तुम्हाला मी पहिल्या पार्टमध्ये सांगितलं. बाहेर पाहतो तर काका बैलबंडी फिरत होते. मी म्हटलं ते तर ठीक आहे, पण ते मागचं लेकरू रडू राहिलं त्याचं काय करायचं काका? काकाला फक्त बैलबंडीच फिरवायची होती. मी म्हटलं बरं आहे बा, फिरवा. मग आपल्याला दिसली तेवढ्यात आपली महिला मित्र जी होती रोज सायरपच्या स्टॉलवर, कारण तिचं कॉलेज आहे इथं, तिने इथंच ऍडमिशन घेतलेली आहे आपल्या अकोल्यामध्येच. मी म्हटलं मावाला बा द्यायचा. मग बाहेर आलो तर बाहेर पाहतो हे पडू राहिलो होतं. मी म्हटलं मदत करायला चला, पण तिथं लोय लोक होते. मग अंदर आलो तर पाय इथं किती खास डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन जे होतं ते पूर्ण काड्यापासून आणि मातीपासून बनवलेलं होतं आणि फुलं दिसत होते आणि ते सगळे रिअल होते. मी म्हटलं भाई हे काकू आरामशीर खाणं बा, आम्ही का मागणार आहोत? काकालाच मी मागत नाही बा, कारण आपण ते खातच नाही. मी म्हटलं बरं आहे बा. मग पाहिला आम्ही 92 किलोचा भोपळा. मी म्हटलं मेल आले का एवढा ड्रोन कमी खेकडाच जास्त दिसते. मी म्हटलं नाही, पण आपल्याला तेवढंही नाही येत ना भाई, एक नंबर बनवला होता. मग हे काय कमेंट करून सांगावर मला. मग आता महिला मित्र आहे सोबत तर तिच्यावर खर्च तर कराच लागते. घेतलं बा 10 रुपयाचं चिप्स, घे म्हटलं गरीब खाय म्हटलं, काही विषय नाही. मग RRC वाले आलते आपले इथं, मग आपण कांडी वगैरे खाल्ली, निघलो याच्या बाहेर. 8 मध्ये तर आम्ही इतके भयानक गेडे जायला गेले, त्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा.